सांगली जिल्ह्यातील एसटी आगारात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या वरिष्ठ लिपिकाला संतप्त नातेवाईकांनी कार्यालयातच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कदम नावाचा वरिष्ठ लिपिक संबंधित महिला कर्मचाऱ्याला गेल्या 2 वर्षापासून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाईकांनी आज थेट एसटी कार्यालयात धडक देत संबंधित लिपिकाला जाब विचारला। यावेळी वाद वाढल्याने नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एसटी प्रशासन गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणावर एसटी प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसून प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे। मी आशिष रमेशचंद्र खंडेलवाल। आपल्या सांगली शहरामध्ये महामंडळामध्ये एक पीडित महिला आहे, ती आपली सून आहे माझी, आणि तिला वारंवार त्याचा एक अधिकारी आहे विनायक कदम, तर तो त्याला वारंवार 2 वर्ष झाले त्याला त्रास देत होता, फिजिकली देत होता, मेंटली देत होता। त्यांना आता 2-3 वेळा वरती कंप्लेंट पण करून पण वरती काही ते दखल घेतली गेलेली नाही आहे। तर त्यामुळे आता शेवट आमच्या हे नाकीशी आल्यामुळं आम्ही पूर्ण फॅमिली येऊन हे आम्हाला शेवटचं पाऊल उचलायची पाहिलेली आहे आणि आता दाखल करत आहोत। त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण भेटलं, त्यांनी म्हणतात ठीक आहे बघतो बोलतो। त्यांनी पण स्वतः त्या पीडित महिलेने पण तिथं वरती कंप्लेंट केली होती 2-3 वेळा, तरी पण तिथं झालेलं नाही आहे त्याचा अंमलबजावणी। म्हणताना आज आम्हाला शेवटचं पाऊल उचलायची पाहिजे। त्याला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याला चांगलाच मार दिलेला आहे त्यांनी आम्ही चूक, आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करतात आहे।